नमस्कार. मी हिम्मत पोलिसांची प्रस्तुत महिला दिनानिमित्त खास कार्यक्रम सन्मान तिच्या कलागुणांचा. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या स्त्रीशक्तीला प्रथम माझा मानाचा मुजरा. नमस्कार. मी सोनिया खुने, प्राऊड पोलीस वाईफ. मी हिम्मत पोलिसांची या प्लॅटफॉर्मची संस्थापिका. मला येत्या 3 वर्षांमध्ये 10,000 पोलिसांच्या पत्नींना व्यक्त व्हायला शिकवणे व त्यांना आनंदाने जगायला शिकवणे हेच माझे ध्येय आहे. 8 मार्च रोजी सर्व जगभरामध्ये महिला दिन साजरा केला जातो. 8 मार्च हा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. आणि तो असणारच, कारण या दिवशी अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार केले जातात, पुरस्कार दिले जातात, महिलांच्या कार्याची दखल घेतली जाते आणि त्यांना सन्मानित केलं जातं. असा हा महिला दिन दरवर्षी आनंदात, उत्साहात साजरा केला जातो. आपण देखील मी हिम्मत पोलिसांच्या ग्रुपच्या वतीने हा प्रोग्राम ऑनलाईनरित्या सेलिब्रेट केलेला आहे आणि यामध्ये आपल्या मैत्रिणीने सहभाग घेतलेला आहे. यामध्ये गाणे, कविता, डान्स असे आपण प्रोग्राम पाहणार आहोत. तर आपण आता आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव. सोचा कहा था ये जो हो गया, माना कहा था ये लो हो गया. चुटकी कोई काटे ना है हम तो होश में, कदमों को थामो ये है उड़ते जोश में. बादल पे पाँव है या छोटा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है. बादल पे पाँव है या छोटा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है. चल पड़े हैं हम सफर, अजनबी तू ही डगर. लगता हमको मगर कुछ कर देंगे हम, मगर ख्वाब में जो दिखा पर था छिपा बस जाएगा नगर. बादल पे पाँव है या छोटा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है. बादल पे पाँव है या छोटा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है. नमस्कार. मी सुनीता नकाते. जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जागतिक महिला दिनानिमित्त मी स्त्रियांवर एक कविता केलेली आहे आणि कवितेचं नाव आहे अस्तित्व. ती कविता मी तुमच्या समोर सादर करीत आहे. तिला गर्दी हवी असते आणि त्याला आवडतो एकांत. तिला गर्दी हवी असते आणि त्याला आवडतो एकांत. तिला साड्यांच्या दुकानातील रंगीबेरंगी साड्या आणि त्याला आवडतात मस्त 4 चाकी गाड्या. तिला आवडे इडली साधी भोळी, पण त्याला आवडे झणझणीत मिसळ. तिला वाटे माराव्यात मनमुराद गप्पा, पण त्याची मर्जी असते तेव्हा खप्पा.
जेव्हा तिला वाटे जाऊया लॉंग ड्राईव्हला, तेव्हा छान लोळत पडायचे असते याला. तिला वाटे छानसा वीकेंड साजरा करूया, त्याला वाटे कशाला ट्रॅफिकमध्ये जायचं, त्यापेक्षा घरी छान लोळत पडूया. अशा अनेक विरोधाभासातूनही चालत असते संसाराची गाडी. न थांबता न कुरकुरता मुलंही होतात थोडीशी मोठी. छान संसार सुखाचा होतो त्याच्या मते छान संसार सुखाचा होतो. एक घर बांधून तो सुद्धा निवांत होतो. आता राज्य मुलांचं आणि सुनेंचं, त्यांच्या लहरीने आणि मर्जीने वागायचं. नातवंडात रमत उरलेलं आयुष्य काढायचं. याला जीवन म्हणतात का, शेवटी प्रश्न पडला तिला. याला जीवन म्हणतात का, शेवटी प्रश्न पडला तिला. यात मी कुठं आहे, तिने प्रश्न विचारला स्वतःला. यात मी कुठं आहे, तिने प्रश्न विचारला स्वतःला. तिजला तीच सापडेना. मुलं नवरा नातवंडांच्या गर्दीत तिचं अस्तित्वच तिला कळेना. मग देवाकडे तिने धावा केला. म्हटलं, असलं आयुष्य देवा नको मला. नको हा जन्म मरणाचा फेरा, त्यापेक्षा मुक्तीचाच मार्ग बरा. दे सद्बुद्धी घडू दे तुझी सेवा. दे सद्बुद्धी घडू दे तुझी सेवा. फक्त मला हवाय मुक्तीचाच मेवा. जरी दिलास पुढचा जन्म नको स्त्री म्हणून जगणे. जरी दिलास पुढचा जन्म नको स्त्री म्हणून जगणे. अस्तित्वहीन आयुष्य आणि संसाराचा गाडा रेटणे. अस्तित्वहीन आयुष्य आणि संसाराचा गाडा रेटणे. एवढं एकच मागणं आहे देवा तुझ्या दारी. एवढं एकच मागणं आहे देवा तुझ्या दारी. लेक तुझी विनवते धाडू नकोस माघारी. लेक तुझी विनवते धाडू नकोस माघारी. नाहीतर बळ दे तिला 10 हत्तींचं. नाहीतर बळ दे तिला 10 हत्तींचं. रूढी परंपरेतून मुक्त होण्याचं. मी सौ ललिता तानाजीराव सावंत. घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरीच्या सुवासाची कर बरसात. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात. आई भाऊसाठी परी मन खंतावत. विसरली का ग भादल्यात वर्ष झालं. माहेरीच्या सुखाला ग मन आजवल. फिरुनी फिरुनी रान येई जीव वेडावतो. चंद्रकलेचा ग शेव ओला चिंब होतो. काळ्या कपिलेची नंदा खोडकर भार. हुंगू हुंगुनिया करते करते ग बेजार. नमस्कार मैत्रिणींनो, मी भक्ती हर्सेकर, रुचिगंधा मसाले आणि S3 असोसिएटची पार्टनर. आज 8 मार्च महिला दिन. हा आपला रोजच दिवस असतो, पण आज सेलिब्रेशन टाईम. मी तुमच्यासाठी म्हणजेच माझ्या सर्व मैत्रिणींसाठी आज मी स्वरचित रचले आहे आणि ते तुम्हाला नक्की आवडेल ही मी आशा करते. तर मग सुरू करू. सखी, तुला सांगू का ग, तू किती सुंदर आहेस, कोमल आहेस. तू अबला नाहीस हे तू दाखवून दिले आहेस. तू एक शक्ती आहेस. तूच जन्मदात्री, जगाला जन्म देणारी शक्ती आहेस. अरे, तू तर मरणालाही हरवले आहेस. कधी सतीच्या नावाने तू जाळले गेलीस, कधी मीराच्या नावाने तू भोगलेस. सीतेसारखी अग्निपरीक्षा आजही तू देत आहेस. तू लक्ष्मी, सरस्वती, कालिकेचे रूप आहे. पण विसरू नकोस, तू मनू, जिजाऊ आणि सावित्रीची लेक आहेस. तू सर्व श्रेष्ठ आहे. सर्व पुरुषांच्या अधिकारांची तू अधिकारिणी आहेस. का ग वेळ काढत नाहीत स्वतःसाठी? घडव तुझा इतिहास. उचल ढाल ती स्वराज्याची, घे उंच भरारीची कास. आज आहेस तू खासदार, आमदार, डॉक्टर, पायलट, करते रक्षण देशाचे.
तुझी नामे रूपे अनेक आहेत, मला तुझा अभिमान आहे. खात्री आहे तुझ्या प्रयत्नांना नक्की मिळेल यश. खात्री आहे तुझ्या प्रयत्नांना नक्की मिळेल यश. कर्तृत्व व सामर्थ्याने गाठशील यशाचे शिखर. श्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर. सखी तूच आमचा गर्व आहे, तूच आमची शान आहे. जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा वा. आता तुम्ही म्हणा मी असा काऊन झाडू मारता मारता डान्स करून राहील. अहो माया मावशीच्या पोरीचं लग्न आहे नागपूरले म्हणून. नमस्कार, मी मृणालिनी वानखडे, येरोली मंदूर. अहो माझी मावशी नाही का एक नंबरची कंजूस. अहो तिनं का केलं असं, अहो तिच्या पोरीच्या लग्नात एकच पत्रिका छापली, तुमची शपथ व माय. आणि त्याच्यात काय लिहिलं माहिती का तिनं, ते म्हणते ह्या पत्रिकेच्या झेरॉक्स छापान पुढं पाठवा, नाही तर म्हणे तुमचा पोरगा नाही तर पोरगी पळून जाईल म्हणे देवीचा कोप होऊन. घ्या आता छापल्यानं माय पत्रिका समजायनं. आता ह्या कोविड मध्ये कोणाची कोणाला भेट नाही, 2 वर्ष झाली. मग गेलो आम्ही समजे नागपूरले. मग माझी आजी का म्हणते, ते काय संगीत का फंगीत राहत नाही का, त्याच्यात म्हणते आपण काहीतरी वेगळा प्रोग्राम करू म्हणे. मी म्हणतो काय गो आजी, आपला जिव्हाळ्याचा विषय. म्हणलं का उखाणे. मग झाला बाई प्रोग्राम सुरू. माई मुंबईची आती आलती, तिनं का घेतला असं उखाणा, ते म्हणते महाराष्ट्रात मुंबई, महाराष्ट्रात मुंबई, मुंबई मध्ये गाठला, महाराष्ट्रात मुंबई, मुंबई मध्ये गाठला आणि रावाचा धोतर मागून फाटला. एवढं पिती पिती हसलो बाय आम्ही. माई यवतमाळची मामी काय चूप राहते, तिनं का घेतलं असं, ते म्हणते शिडीवर शिडी 32 शिडी, शिडीवर शिडी 32 शिडी, बाबूराव ओढते बिडी मी लावतो म्हणते काडी. प्लीज बाई बाय. माई मावशी तिनं का घेतलं असं मुखानं, ते म्हणते बटाट्याले डोळे हाय पण पायता येत नाही, बटाट्याले डोळे हाय पण पायता येत नाही, कपाले कान हाय पण ऐकता येत नाही, अन मनोजरावाले मुळव्यात झाल्यापासून बसताच येत नाही. काय माहिती. आता माझी आजी चुप राहील का, तिला घ्यावं तर वाटत होतं मुखानं, पण तिला वाटे कसं घेऊ कसं नाही. म्हणलं आजी इकडे ये. आजी म्हणलं घे रो खाणं. आजी काय म्हणते, नाही हो मला लाज वाटते. म्हणलं आजी काय एवढी लाजत, घे ना खाणं. नाही ना मला लाज वाटते. आजी घे ना. मग आजीने काय घेतलं असं उखाणं, आजीने उखाणं घेतलं. रस्त्याहून जाताना पावसाची आली सर, रस्त्याहून जाताना पावसाची आली सर, तुकाराम गेल्यावर, तुकाराम गेल्यावर आणि स्वप्नात येऊन म्हणते तू खालीच मग. बाई एक आत्या कोकणात राहते, तिनं तो एवढं भारी उकानं घेतलं, सांगू का, सांगतोच. ते म्हणते कोकणाले रेल्वेतून जाताना बोगद्यात बसले हादरे, कोकणाले रेल्वेतून जाताना बोगद्यात बसले हादरे, अन प्रशांतराव 1 नंबरचे. अहो काही नका समजू, घाबरे घाबरे. नमस्कार. तुम जीवन लागती ती
आभास बुडतो तो सूर्य उरितो आभास कळितोच अर्थ उडीतोच रंग ढळतो तो अश्रू सुटतो तो संग दाटते ती माया सरितोच काळ ज्याला नाही ठाव ते तर आभाळ घन नीळा डोह पोटी गूढ माया आभाळ माया आभाळ माया. नमस्कार, मी शोभा थोरवत, किड्स क्रिएटिव्हिटी एक्सपर्ट आणि द क्राफ्टशाला या प्लॅटफॉर्मची निर्माती. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज तिचा दिवस म्हणून तिच्यावर आधारित अशी एक सुंदर कविता मी तुमच्यासाठी तुमच्यासमोर सादर करते. या पोलंडच्या प्रसिद्ध कवयित्री डोमिनेर यांची कविता आहे आणि तिचा मराठी अनुवाद केलाय भारत यादव यांनी. एक प्रतिभावंत स्त्री कशी असायला हवी याचं उत्तम उदाहरण या कवितेतनं दिलंय आणि मी तुमच्यासमोर कविता सादर करते. सोपं नसतं प्रतिभावंत स्त्रीवर प्रेम करणं. सोपं नसतं प्रतिभावंत स्त्रीवर प्रेम करणं, कारण तिला पसंत नसते जी हुजुरी. झुकत नसते ती कधी जोवर असत नाही नात्यांमध्ये प्रेमाची भावना. तुमच्या प्रत्येक हाला हा आणि नाला ना म्हणणे तिला मान्य नसतं. तुमच्या प्रत्येक हाला हा आणि नाला ना म्हणणं तिला मान्य नसतं, कारण ती शिकलेलीच नसते कधी नकली धाग्यात नाती गुंफणं. तिला ठाऊक नसते सोंगाढोंगाच्या पाकात बुडवून आपलं म्हणणं मान्य करून घेणं. तिला ठाऊक नसतं सोंगाढोंगाच्या पाकात बुडवून आपलं म्हणणं मान्य करून घेणं. तिला तर ठाऊक असते बेधडक खरं बोलत जाणं. तिला तर ठाऊक असतं बेधडक खरं बोलत जाणं. फालतू चर्चेत पडणं तिच्या स्वभावात बसत नाही. फालतू चर्चेत पडणं तिच्या स्वभावात बसत नाही. मात्र तिला ठाऊक असतं तर्कशुद्धपणे आपला विचार कसा मांडायचं ते. ती वेळोवेळी दागदागिने कपडे लत्ते यांची मागणी नाही करत. ती वेळोवेळी कपडे लत्ते दागदागिने यांची मागणी नाही करत. ती तर सावरत असते स्वतःला आपल्या आत्मविश्वासाने. सजवत असते आपलं व्यक्तिमत्व ती निरागस स्मित हास्याने. तुमच्या चुकांविषयी ती तुम्हाला अवश्य सांगेल. तुमच्या चुकांविषयी ती तुम्हाला अवश्य सांगेल, पण अडचणीच्या काळात तुम्हाला सांभाळून पण घेणार. तिला तिची गृह कर्तव्ये नक्की माहीत आहेत. तिला तिची गृह कर्तव्ये नक्की माहिती आहेत, तसेच आपल्या स्वप्नांना पूर्ण करणं देखील. तिला जमत नाही कुठल्याही निरर्थक गोष्टींना मान्य करणे. तिला जमत नाही कुठल्याही निरर्थक गोष्टींना मान्य करणे. पौरुषापुढे ती नतमस्तक नाही होत. पौरुषापुढे ती नतमस्तक नाही होत. झुकते जरूर, पण ते तुमच्या निस्वार्थ प्रेमापुढे. झुकते जरूर, पण ते तुमच्या निस्वार्थ प्रेमापुढे. आणि या प्रेमासाठी आपलं सर्वस्व उधळून देऊ शकते. आणि या प्रेमासाठी आपलं सर्वस्व उधळून देऊ शकते. धैर्य असेल निभावण्याचे तर आणि तेव्हाच अशा स्त्रीवर प्रेम करावे. धैर्य असेल निभावण्याचे तर आणि तेव्हाच अशा स्त्रीवर प्रेम करावे. कारण कोसळत असते ती दगा फटका आणि कपटाने. कारण कोसळत असते ती दगा फटका आणि कपटाने. पुरुषी अहंकाराने, जी पुन्हा जोडली जाऊ शकत नाही कुठल्याही प्रेमाखातर. सोपं नसतं प्रतिभावंत स्त्रीवर प्रेम करणं, कारण तिला पसंत नसते जी हुजुरी. खूप सुंदर कविता, खूप अर्थपूर्ण कविता. तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद. काय बाई ही टेक्नॉलॉजी, काय काय शिकावं कळतच नाही बाई. अहो ते अँड्रॉइड फोन आलं, आयफोन आलं आणि माझ्या मिलीची उडाली ना दांदल. आता कसं बसं बाई ते मी शिकली. त्यात ते व्हॉट्सॲप, फेसबुक, यूट्यूब, इन्स्टा, काय काय म्हणून शिकायचं बाई.
पोरांना जरा काही विचारायला गेलं तर म्हणतात कशी, या आय तुला काही कळत नाही बघ, सारखं सारखं आम्हाला विचारू नको बघ. आता मला सांगा काय करू मी? आता कुठं बाहेर तर जाता येते वे? मला तर बाई लय काय काय करायचं आहे, माझं अस्तित्व निर्माण करायचं आहे बघा. पण ह्या टेक्नॉलॉजीचं काय करू? रोज काय 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 त्या नवीन नवीन ॲप येतात बघा. पण तुम्हाला सांगते मी, टेक्नॉलॉजीचं टी व्ही माहीत नसलेली मी, पण आता यूट्यूबर झाली, ब्लॉग लिहायला शिकली, पॉडकास्ट शिकली, व्हिडिओ कसं करायला शिकली, सोशल मीडियावर लाईव्ह जायला शिकली, स्वतःला व्यक्त करायला शिकली, स्वतःची आवड ओळखून त्यावर काम करायला शिकली, स्वतःची मतं मांडायला शिकली. काय काय लय शिकायला मिळते बघा. तुम्हाला मज्जा सांगते की एक FBI गेली बघा आणि पोरांना नवऱ्याला हे आश्चर्य झालं म्हणून सांगू, सगळी म्हणायला लागली, अगं तू आणि लाईव्ह. मग जे भारी भारी कमेंट्स यायला लागल्या म्हणून सांगू, तसं मी बी हवेतच बघा. मला बी मग आमदार झाल्यावानी वाटायला लागलं. आणि आता तर आम्ही बाई क्लब हाऊसवर बी, पूर्वी ते रेडिओ लावून जेवण करायचं ना, तसं वाटायला लागलंय बघा. आता पुन्हा एकदा त्या काळात गेल्याचं समाधान मिळाले. काय सांगू तुम्हाला, लय भारी वाटते हे सगळं नवीन नवीन शिकायला. तर असं आहे बघा, टेक्नॉलॉजी शिकलं की सगळं जगच जवळ आल्यावानी होतं या. तुम्ही बी हे सगळं नवीन नवीन काय काय शिकून घ्या बरं का. माझं नाव सुषमा अंकुश माने. जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्री शक्तीला अभिवादन करून आज एक छोटीशी कविता मी तुम्हा पुढे सादर करणार आहे. मी त्याला म्हणाले एकदा मी होऊन बघ. मी त्याला म्हणाले एकदा मी होऊन बघ. तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्याची गंमत काय. एकाच जन्मी या बाई असण्याची किंमत काय. सगळ्यांना चांगली डिश घेऊन मी कोथिंबीर चिरलेलीच घेते. जेवणानंतर घासायची एक डिश कमी करते. तुमचे पाहुणे येणार म्हणून ऑफिसला सुट्टी टाकते. ऑफिसची कामे तरीही सांभाळत तारेवरची कसरत करते. सगळे झोपल्यानंतर कळते थोडे दुखतायत आता पाय. तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्याची गंमत काय. एकाच जन्मी या बाई असण्याची किंमत काय. घरची सीमा असूनही मी सीमेवरती लढते. अंगणात रमणारी मी नंतर अवकाशाला भिडते. मी एव्हरेस्ट सर करते. मी लेक्चर कित्येक देते. मी थिरकते, मी बावरते, मी गाते, मी नाचते. मीच जन्म देणारी, मीच जन्माला पुरणारी, जन्मानंतरही मीच ती उरणारी. मी सृष्टी व्यापणारी. मी असल्याने तू आहेस, तरी जगताना तुझे नियम आहेत. मी जे करायचं नाही त्याची तू यादी केलीयस. आई, बहीण, बायको, मैत्रीण काय नाही डोळ्यापुढे आणलीयस. वेगळे काहीच नसते, फक्त दिसतो वेगळे. तरी आमच्या बाबत तुमचे विचार मात्र वेगळे. निसर्गाने ठेवलाय तेवढाच फरक राहू दे. बाकी सर्व बाबतीत खांद्याला खांदा भिडू दे. सोबत असता सोबत माझ्या तू मी सोबती हो. इकडून थोडा विचार कर, मग कळेल गंमत काय. कळेल तुलाही, कळेल त्यालाही. बाई असण्याची किंमत काय. धन्यवाद. नमस्कार. अ प्राऊड पोलीस वाईफ सो सोनिया खुणे यांनी स्थापन केलेला एक फेसबुकचा ग्रुप आहे. त्याचं नाव आहे मी हिम्मत पोलिसांची. या फेसबुक ग्रुपच्या मंचावरून आपण एकमेकींशी संवाद साधत आहोत. आज 8 मार्च 2022 जागतिक महिला दिन या निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मैत्रिणींनो, मी सौ मुग्धा राणे, शिवणकलेवर आधारित एक व्यावसायिक. स्टिच लाईन हा माझा ब्रँड आहे आणि ह्या ब्रँड अंतर्गत मी नाईटीज, नाईट ड्रेसेस, किचन ॲप्रन्स, कापडी पिशव्या, लहान बाळांचे कपडे अशा अनेक साऱ्या वस्तू ग्राहकांच्या मागणीनुसार तयार करून देत असते. मैत्रिणींनो, तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या सोनियाताईंना रांगोळ्या काढणे, केक बनवणे असे अनेक छंद आहेत. तसाच शिवणकला हा माझा अतिशय आवडता छंद. या छंदावर आधारित व्यवसायात मी गेली 25 वर्ष आहे.
तर नेमकं कसं आहे माझं नातं या व्यवसायाशी आणि काय दिलं मला या व्यवसायाला इतक्या वर्षात याबद्दल मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. काय तुम्हाला ऐकायला आवडेल? या व्यवसायात येण्यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडशी निगडीत एका कंपनीत मी 11 वर्ष सर्व्हिस करत होते. नोकरी करताना फक्त मी, माझं कुटुंब, वीकेंड्स, पिकनिक, कपडे, साड्या, दागिने असं एक साचेबद्ध चौकटीतलं जीवन मी जगत होते. पण त्यानंतर काही कारणाने नोकरी सोडावी लागली मला, किंवा मी सोडली किंवा सुटली असं म्हणूया. त्यानंतर मात्र मी माझ्या आवडीच्या छंदावर आधारित एक व्यवसाय चालू केला आणि स्टिच लाईनचा जन्म झाला. असं बघा, तयार कपड्यांचा व्यवसाय असल्यामुळे कमीत कमी कापडात जास्तीत जास्त वस्तू बनवणे हे करताना मी काटकसर शिकले. शिवणकला तसं तर संयमाचं काम, त्यामुळे मी संयम शिकले आणि हे सगळं काम करत असताना मला अनेक जातीतील, धर्मातील, प्रांतातील ग्राहकांशी संपर्क ठेवावा लागला. त्यामुळे मी संवाद कौशल्य शिकले. व्यवसायातील अडचणी सोडवताना मला आत्मविश्वास मिळाला. तसंच हा व्यवसाय करताना एक्झिबिशन्स केली, त्यामुळे मला अनेक समव्यावसायिक मैत्रिणी मिळाल्या. त्यांच्याकडून वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी शिकण्याची सतत मला प्रेरणा मिळत राहिली. त्यामुळे माझी चांगली प्रगती झाली. आणि सगळी ही पार्श्वभूमी असल्यामुळेच आज सोनियाताईंनी मला इथे तुमच्याशी बोलण्यासाठी बोलवलं आहे. तर मैत्रिणींनो, आज जागतिक महिला दिनानिमित्त मला तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमचेही असे कुठले चांगले चांगले छंद असतील तर ते जोपासा, त्याच्यात वाढ करत राहा. त्यासाठीची सगळी पुस्तकं नवीन नवीन वाचत राहा आणि सगळ्या नवीन नवीन गोष्टी त्याबाबतच्या शिकत राहा, जेणेकरून तुमचं व्यक्तिमत्व अजून खूप छान होईल, खुलेल. आणि जर कधी गरज वाटलीच तर तुम्ही त्यातून अर्थार्जनही करू शकता. मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी सोनियाताईंचे आभार मानते. थँक्यू. नमस्कार, मी भाग्यश्री फुले आणि आज महिला दिनानिमित्त मी तुमच्यासमोर एक कविता सादर करत आहे. आणि ही कविता अमय वाघ यांची आहे. मला ती खूप आवडली आणि मनाला भावली, म्हणून मी आज ती सादर करण्याचा थोडा प्रयत्न करते. तर कविता अशी की, ती मला म्हणते एकदा तरी मी होऊन बघ, ती मला म्हणते एकदा तरी मी होऊन बघ, तुला कळेल दुसऱ्यांसाठी जगण्यातली गंमत काय, तुला कळेल दुसऱ्यांसाठी जगण्यातली गंमत काय, एकाच जन्मी या पायी होण्याची किंमत काय. सगळ्यांना चांगली डिश देऊन मी कोथिंबीर चिरलेलीच घेते, जेवणानंतर घासायची एक डिश मी कमी करते. तुमचे पाहुणे येणार म्हणून ऑफिसलाही सुट्टी टाकते, ऑफिसची कामे तरीही सांभाळत तारेवरची कसरत करते. सगळे झोपल्यानंतर कळते थोडे दुखताय पाय, सगळे झोपल्यानंतर कळते थोडे दुखताय पाय, तुला कळेल दुसऱ्यांसाठी जगण्यातली गंमत काय, एकाच जन्मी या बाई असण्याची किंमत काय. घरची सीमा असूनही मी सीमेवरती लढते, अंगणात रमणारी मी नंतर अवकाशालाही भेटते. मी एव्हरेस्ट सर करते, मी लेक्चर कित्येक देते, मी थिरकते, मी बावरते, मी गाते, मी नाचते, मीच जन्म देणारी, मीच जन्माला पुरणारी, जन्मानंतरही मीच ती उरणारी. मी सृष्टी व्यापणारी, मी असल्याने तू आहेस, तरी जगताना तुझे नियम आहेत. मी जे करायचं नाही त्याची यादी तू केलीस. आई, बहीण, बायको, मैत्रीण डोळ्यांसमोर का नाही आणलीस. वेगळे काहीच नसते, फक्त दिसतो वेगळे, तरीही आमच्या बाबत तुमचे विचार मात्र वेगळे. निसर्गाने ठेवलाय तेवढाच फरक राहू द्या, निसर्गाने ठेवलाय तेवढाच फरक राहू द्या, बाकी सर्व बाबतीत खांद्यालाही खांदा भिडू द्या. सोबत असता सोबत माझ्या तू मी सोबती होऊ, सोबत असता सोबत माझ्या तू मी सोबती होऊ. इकडून थोडा विचार कर, मग कळेल गंमत काय, कळेल तुलाही कळेल त्यालाही, बाई असण्याची किंमत काय.
शिवरायांना घडवणारे जिजाऊ, शंकराबरोबर विष प्राशन करणारी पार्वती, महात्मा ज्योतिरावांबरोबर पदोपदी चालणारी सावित्रीबाई, कधी हिरकणी कधी झाशीची राणी, असे सगळे गुण असलेल्या या सगळ्या महिलांना माझा मानाचा सन्मान. एक महिला एका बाळाला जन्म देऊ शकते, त्याचं भविष्य घडवू शकते, असा ठाम विश्वास असणारे मी लीना तावडे. मी तुम्हाला आज महिला दिनाच्या पण हा महिला दिन हा प्रत्येक दिवशी सेलिब्रेट व्हावा आणि ह्या सगळ्या गुणांचा उपयोग करून त्यांनी खूप छान आनंदी आयुष्य जगावं, हेच माझं एक महत्त्वाचं बोलणं आहे. आणि टेक्नॉलॉजी न घाबरता न पाठीपुढे होता एक अपडेट होऊन एक महिला खूप काही करू शकते. तुम्ही बघत असाल, मी हिम्मत पोलिसांची या प्लॅटफॉर्मची सोनिया पुणे यांनी हा सप्ताह खूप छान पद्धतीने हँडल केला, त्याचा खूप जास्त आनंद घेतला. आपल्याला त्यांच्यामुळे खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. एक 7 दिवसाच्या महिला खूप वेगवेगळ्या गुणाने संपन्न होत्या आणि ही टेक्नॉलॉजी त्यांनी वापरून, भले त्यांचा पास्ट कसाही असून दे, पण त्यांनी खूप छान पद्धतीने हँडल करून आपल्याला ज्ञानामध्ये अजून भर दिली की एक टेक्नॉलॉजी हँडल करून आपल्यापर्यंत एक देशभरात त्या पोचल्यात. सो मी माझ्या प्रत्येक महिलांना, प्रत्येक सखींना एक कळकळीची विनंती आहे की तुम्हीही टेक्नॉलॉजीला घाबरू नका, आपल्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करा आणि एक आनंदी आयुष्य जगा. सो मी सोनियाताईंचा याचं मनापासून आभारी आहे की त्यांनी मला इथे व्यक्त करायला एक संधी दिली. आणि येस, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.